आज आहे आमच्या देवाचा प्रकट दिन सोहळा. नमस्कार, मी धीरज. आज दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाप्रसाद होता. थोडी सेवा करून मी गेलो वर्कआउट करायला, कारण मी घेतला एक 30 डेजचा वर्कआउट चॅलेंज आणि आज आहे त्याचा डे 20. गावी जिम नसल्यामुळे मी घरीच वर्कआउट केला. माझ्या एका मित्राने घरी डंबेल तयार केले होते, ते वापरून मी आज लेग आणि शोल्डरचा वर्कआउट केला. तुम्हाला जर माझे वर्कआउटचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या दुसऱ्या आयडीला नक्की फॉलो करा. आमच्या वाड्यातली पोरं प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत, मग ते कबड्डी असू दे किंवा क्रिकेट. त्याचं उदाहरण म्हणजे या ट्रॉफीज. आता मी तुम्हाला आमच्या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगतो. कैलासवासी परमपूज्य जानू महाराज डांगे यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. अशी 31 वर्षे त्यांच्याकडून उपासना चालू असताना देव सातत्याने स्वप्नाद्वारे जागृती देत होते. 1978 साली मार्गशीर्ष महिन्याच्या अमावास्येला रात्री नमन चालू असताना मृदुंग वाजवत असताना कैलासवासी परमपूज्य जानू महाराज डांगे यांच्या अंगात देवाने संचार केला. त्यांना महादेवांचा साक्षात्कार होऊन त्या दिवशीच्या पहाटे 6 वाजता ब्राह्मी मुहूर्तावर आत्ताचे मूळ स्थानी देवाचे सगुण रूप भूमातेच्या गर्भातून प्रकट झाले. ते देवाचे सगुण रूप म्हणजे स्वयंभू श्री जंबुकेश्वर होय. संध्याकाळी 6 ते 7 महाआरती होती. आरतीमध्ये सर्वजण एकदम तल्लीन होऊन जातात. आज येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी दुपारी आणि रात्री दोन्ही वेळेला महाप्रसाद होता. देवा सर्वांना सुखी ठेव. मी सुद्धा महाप्रसाद खाऊन घेतला. आता आतुरता होती कोकणच्या लोककलेची म्हणजेच नमनाची. उत्सवाचे 2 दिवस कधी गेले समजलंच नाही. बघता बघता दिवसही संपला आणि सुट्टी पण. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.